तुम्ही कधी विचार केला आहे का? टोमॅटो 100 रुपये किलो विकला जातो, कांदा 80 रुपये किलो विकला जातो, डाळ, तेल, भाजी, फळं, प्रत्येक वस्तूंची किंमत वर्षागणिक वाढते. मग प्रश्न असा आहे, ज्यांच्या शेतातून हे अन्न येतं तो शेतकरी मात्र श्रीमंत का होत नाही? महागाई वाढते पण शेतकऱ्याचं उत्पन्न वाढत नाही. जर शेतीत एवढा पैसा आहे तर हजारो शेतकरी कर्जबाजारी का आहेत? आत्महत्या का करतात? त्यांची मुलं शेती सोडून शहराकडे का पळत आहेत? आज आपण भावनिक नाही तर आकडे, अर्थशास्त्र आणि वास्तवाच्या आधारावर समजून घेणार आहोत भारतातील शेतकरी श्रीमंत का होत नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित तुम्ही आजवर जे ऐकलं आहे त्यापेक्षा वास्तव खूप वेगळं आहे. महागाई म्हणजे काय? महागाई म्हणजे वस्तूंच्या किमती वाढणे. परंतु महागाईचा फायदा प्रत्येकाला सारखा होत नाही. जर एखादा व्यापारी वस्तू 50 रुपयाला घेऊन 100 रुपयाने विकत असेल तर त्याला फायदा होऊ शकतो. पण शेतकऱ्याच्या बाबतीत चित्र वेगळं असतं. शेतकरी किंमत ठरवत नाही. एखादा डॉक्टर स्वतःची फी ठरवतो, वकील स्वतःचं मानधन ठरवतो, व्यापारी स्वतःचा नफा ठरवतो. पण शेतकरी तो किंमत ठरवतच नाही. बाजारभाव, मागणी, पुरवठा, हवामान, दलाल, आयात निर्यात धोरणे आणि सरकारी निर्णय यावर त्यांचं उत्पन्न अवलंबून असतं. खर्च झपाट्याने वाढला आहे. आज शेतकऱ्याला बियाणे, खत, कीटकनाशके, डिझेल, वीज, मजुरी, सिंचन, ट्रॅक्टर, वाहतूक यासाठी पूर्वीपेक्षा अनेक पटीने जास्त खर्च करावा लागतो. म्हणजे महागाई फक्त ग्राहकांसाठी नाही, सर्वात आधी ती शेतकऱ्याच्या खर्चात वाढ करते. परंतु नफ्याचा मोठा भाग कोण घेतो? ग्राहक 100 रुपये देतो, पण शेतकऱ्याला किती मिळतात? कधी 25, कधी 30, कधी त्याहून कमी. मग उर्वरित पैसा वाहतूक, साठवणूक, घाऊक बाजार, दलाल, किरकोळ विक्रेते, इतर खर्च यामध्ये विभागला जातो. हवामानाचा धोका, उद्योगपतीला कारखाना असतो, व्यापाऱ्याकडे दुकान असतं, पण शेतकरी आकाशाकडे पाहतो. कधी पाऊस कमी तर कधी जास्त, गारपीट, पूर, दुष्काळ, एका दिवसात वर्षभराची मेहनत उद्ध्वस्त होऊ शकते. जमीन लहान होत चालली. भारतात बहुसंख्य शेतकरी लहान किंवा अल्पभूधारक आहेत. जमीन पिढ्यानुसार विभागली जाते. उत्पन्न वाढत नाही, खर्च वाढतो. जमीन कमी होते, त्यातच कर्जाचं चक्र. पीक घेण्यासाठी कर्ज, पीक खराब झालं तर पुन्हा कर्ज, व्याज वाढतं, मानसिक ताण वाढतो. अनेक कुटुंब या चक्रात अडकून राहतात. मग महागाईचा फायदा कोणाला होतो? महागाई वाढली म्हणजे शेतकरी श्रीमंत होतोच असं नाही. प्रक्रिया उद्योग, मोठे व्यापारी, साठेबाज, पुरवठा साखळीतील काही घटक यांना अधिक फायदा होतो. शेतकऱ्यांचा हिस्सा मात्र मर्यादित राहतो. मग यावर उपाय काय? तर साठवणुकीच्या सुविधा, प्रक्रिया उद्योग गावात आणणे, शेतकरी उत्पादक कंपन्या, थेट ग्राहकांपर्यंत विक्री, सिंचन सुधारणा, पीक विमाची प्रभावी अंमलबजावणी, बाजारपेठेची पारदर्शक माहिती, मूल्यवर्धक आणि निर्यात संधी. शेतकरी गरीब आहे कारण तो मेहनत करत नाही म्हणून नाही, तर त्याच्यावर खर्च, हवामान, बाजारभाव, कर्ज, लहान जमीन, पुरवठा साखळी आणि धोरणात्मक आव्हाने यांचा एकत्रित परिणाम होतो. महागाई वाढली म्हणजे शेतकरी श्रीमंत झाला हे समीकरण वास्तवाशी जुळत नाही. भारतीय शेतीचा विकास म्हणजे केवळ उत्पादन वाढवणे नव्हे, तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ होणे हेही तितकेच महत्वाचे आहे. तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा.